पहिलं वाटतं की तुमचा स्किल सेट येस, ज्यावेळेस बरोबर. आपण जॉब सर्च करण्यासाठी जाणार आहे तर आपल्याकडे काहीतरी सेट ऑफ स्किल सेट असलं पाहिजे, काहीतरी स्किल आपल्याकडे असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल IT मध्ये जॉब आपण बघतोय तर मग तुम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून जॉब बघताय, ॲज अ टेस्टर म्हणून जॉब बघताय, ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर म्हणून जॉब बघताय की डेटा सायन्समध्ये जॉब बघताय. सो ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, येस, मगच बरोबर. तुम्ही जॉब सर्च. जसं की सर तुम्ही आता सांगितलं की या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतरच तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. तर मग तुम्ही आमच्या फ्रेशरला सांगा की ॲज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स लोक जॉबसाठी कुठे-कुठे अप्लाय करू शकतात? मग बऱ्यापैकी मला असं वाटतं की 50% लोकांना जे IT प्रोफेशनल आहे, ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, तर त्या लोकांना लिंक्डइनवरूनच बऱ्यापैकी कॉल्स येतात HR. येस, तर मग बरोबर. सगळ्यात मोठा नोकरी शोधण्याचा किंवा जॉब सर्च करण्याचा प्लॅटफॉर्म कुठला असेल तर तर तो रेफरन्स रेफरन्स. आहे. बरोबर. रेफरन्स शिवाय जॉब आता 70% जॉब रेफरन्सनी झालेले आहेत. येस. आता मला सांगा की एखाद्या कंपनीकडे 100 वॅकन्सी असतील, येस, बरोबर. जर त्यांना रेफरन्सनीच त्या वॅकन्सी जर फुलफिल होत असतील तर ते नोकरीवरती जाणार नाहीत, ते येस, लिंक्डइनवरती बरोबर जाणार आहे. नाहीत. बरोबर आहे, कारण तिथे त्यांना प्रीमियम घ्यायला लागतं आणि त्यांना स्वतः तिथे ऍड द्यायला लागते की आमच्याकडे एवढ्या वॅकन्सी आहेत. तर तुमचे कनेक्शन्स जे जावा सिनियर जावा डेव्हलपर असतील, जावा प्रोजेक्ट मॅनेजर्स असतील, या लोकांसोबत तुमचे कनेक्शन्स असले पाहिजेत लिंक्डइनवर. म्हणजे काय होईल, त्यांच्या पोस्ट तुम्हाला दिसतील. येस, बरोबर बरोबर. आहे, मग त्या पोस्टमधून तुम्ही अप्लाय करू शकता किंवा त्यांचे थॉट्स ते तिथे लोक शेअर करत असतात. सो येस, म्हणून बरोबर. त्याच्यातून तुम्हाला खूप सारं शिकायला मिळतं. तर हॅलो फ्रेशर, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्रेशर्स गाईड. आणि आजचा टॉपिक आहे जॉब कसा आणि कुठे सर्च करायचा. त्यासाठीच आपल्यासोबत आहेत आनंद सर. आपण त्यांच्यासोबत डिस्कस करणार आहोत की जॉब कुठे आणि कसा सर्च करायचा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर आम्हाला सांगा, बऱ्याच फ्रेशरचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांचं एज्युकेशन झाल्याच्या नंतर त्यांनी जॉब कुठे आणि कसा सर्च करावा किंवा त्यांनी कुठे अप्लाय करावं. ओके, सो हा जो टॉपिक आहे की जॉब कुठे आणि कसा सर्च करावा किंवा जॉब कसा सर्च करावा, ठीक आहे. सो जो पहिला क्वेश्चन आहे जॉब कसा सर्च करावा, तर त्याच्यासाठी माझं असं सांगणं आहे की जॉब सर्च करण्याच्या पहिले काही प्री रिक्विजिट्स आहेत, राईट. की येस. ज्यावेळेस फ्रेशरनी तुम्ही जॉब सर्च करायला जाणार आहे तर त्यावेळेस अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पहिले कंप्लीट केल्या पाहिजेत आणि येस, मगच बरोबर. जॉब सर्च करायला सुरुवात केली पाहिजे. सो मी अशा बऱ्याचशा लोकांच्या अशा गोष्टी बघतोय मी की जे लास्ट इयरला आहेत, बरोबर आहे, जे बरोबर. अपियर आहेत, ज्यांचं लास्ट सेमिस्टर आहे, तर ते जॉब सर्च करायला मार्केटमध्ये बघतात किंवा जॉबसाठी अप्लाय करतात. पण त्याच्या आधी त्यांच्या खूप सारे प्री रिक्विजिट्स असतात की ते रिक्विजिट्स कंप्लीट नसतात, ठीक आहे. बरोबर. तर मग मला सांगायचं की जॉब कसा सर्च करायचा, तर त्याच्या पहिले मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी तुमचे प्री रिक्विजिट कंप्लीट असले पाहिजे. येस. जसं की मला पहिलं वाटतं की तुमचा स्किल सेट येस, ज्यावेळेस बरोबर. आपण जॉब सर्च करण्यासाठी जाणार आहे तर आपल्याकडे काहीतरी सेट ऑफ स्किल सेट असलं पाहिजे, काहीतरी स्किल आपल्याकडे असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल IT मध्ये जॉब आपण बघतोय तर मग तुम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून जॉब बघताय, ॲज अ टेस्टर म्हणून जॉब बघताय, ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर म्हणून जॉब बघताय की डेटा सायन्समध्ये जॉब बघताय. सो ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, येस, मगच बरोबर. तुम्ही जॉब सर्चिंगला लागलं पाहिजे किंवा नंतरच तुम्ही जॉब सर्च केला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचा जो रिझ्युमे असतो, राईट, येस, रिझ्युमेबद्दल तर आपण बरोबर. लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं इन डीपमध्ये. बरोबर. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी इन डीपमध्ये रिझ्युमेबद्दल डिस्कशन केलेलं आहे. पण रिझ्युमे पण तुमचा चांगला प्रॉपर बनलेला पाहिजे आधीच, राईट. आपण येस, कुठला बरोबर. फक्त कॉपी पेस्ट रिझ्युमे करून जॉबसाठी नोकरीसाठी अप्लाय नाही केलं पाहिजे, राईट. सो या हे जे काही प्री आहेत, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आपण हे जे काही बेसिक प्री ज्याला म्हणतो तर ते कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण जॉब सर्च केला पाहिजे. मला वाटतं की कसा जॉब सर्च केला पाहिजे, तर मला वाटतं हे या गोष्टी सगळ्या करून मग जॉब सर्चला तुम्ही सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. येस. जसं की सर तुम्ही आता सांगितलं की या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतरच तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. तर मग तुम्ही आमच्या फ्रेशरला सांगा की ॲज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स लोक जॉबसाठी कुठे-कुठे अप्लाय करू शकतात? ओके, बरोबर आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जसं मी सांगितलं की जॉब सर्च कधी करावा, ठीक आहे. येस, बरोबर. आता कुठे करायचा, राईट. हां. जॉब आता खूप लोकांचे प्रॉब्लेम्स असतात. ग्रॅज्युएशन झालंय, डिग्री झाले, त्याच्यानंतर जर कॅम्पस सिलेक्शन जर नाही झालं तर ऑफ कॅम्पससाठी कुठे जॉबला अप्लाय केलं पाहिजे, कसा जॉब भेटेल किंवा कुठले कुठले जॉब पोर्टल आहे जिथे आपण अप्लाय केलं पाहिजे, राईट. तर मग हे काय असतं की फ्रेशर्सला या गोष्टीची माहिती नसतं. तर येस, मला असं बरोबर. वाटतं की त्यांना लोकेशन किंवा त्यांना पोर्टल जे आपण सांगू की जे नोन पोर्टल आहेत त्याच्यावरतीच तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. जसं नोकरी, त्याच्यानंतर लिंक्डइन आणि त्याच्यानंतर तिसरा प्लॅटफॉर्म आहे तुमचा जॉब सर्च करण्याचा, तो असतो कंपनीचे करिअर पोर्टल, येस, करिअर बरोबर. पेज ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे.
सो काय असतं माहिती का, पहिलं जे आपण नोकरी सांगितलं, तर नोकरीवरती तुम्हाला बऱ्यापैकी चांगले जेन्युइन कॉल्स वगैरे येतात. तर तुमची प्रोफाईल नोकरीवरती बनलेली पाहिजे आणि ज्यावेळेस जॉब सर्च करताना तर ती प्रोफाईल तुमची 100% कंपल्सरी कंप्लीट असणं गरजेचं आहे. राईट, Yes, बरोबर. कंपल्सरी आहे ते. तर त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही प्रोफाईल पिक्चर ज्यावेळेस नोकरीवरती लावता किंवा कुठल्याही पोर्टलवरती प्रोफाईल पिक्चर टाकता, तर तो प्रोफाईल पिक्चर तुमचा प्रोफेशनल प्रोफाईल पिक्चर असला पाहिजे. येस, राईट, बरोबर. कारण त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी जज केल्या जातात. कारण फ्रेशर्स अशा छोट्या छोट्या गोष्टीला चुकतात की प्रोफाईल पिक्चर कसा असला पाहिजे, तर प्रोफेशनल प्रोफाईल पिक्चर त्याच्यामध्ये आपण लावला पाहिजे. येस, बरोबर. मग नोकरीमध्ये ज्यावेळेस आपण सर्च करतो, तर आपले सर्टिफिकेशन्स असतील, आपले स्किल सेट असतील, तर ते तिथे मेन्शन करून तुम्हाला नोकरीवरून पण बऱ्यापैकी चांगले कॉल्स येतात, फ्रेशर असतील किंवा एक्सपिरियन्स असतील. मला वाटतं की नोकरी हे एक प्लॅटफॉर्म चांगला आहे की नोकरी तुम्हाला जॉब सर्च करण्यासाठी. सो येस. दुसरा जो प्लॅटफॉर्म मी सांगतोय की लिंक्डइन. आता बऱ्यापैकी ज्या MNC कंपनीज आहेत, तर बऱ्यापैकी त्या जॉब पोस्टिंग कुठे करतात, लिंक्डइनवरती बऱ्यापैकी जॉब पोस्टिंग करतात. तर म्हणून जे काही फ्रेशर्स असतील, एक्सपिरियन्स असतील, IT प्रोफेशनल असतील, तर त्यांची लिंक्डइनवरती प्रोफाईल असणं खूप गरजेचं आहे. येस, आता तुम्ही बरोबर. बघत असाल की सगळ्यांच्याच लिंक्डइनवरती जवळपास प्रोफाईल आहेत आणि तिथून कनेक्शन्स आपण वाढवतो. येस. मग बऱ्यापैकी मला असं वाटतं की 50% लोकांना जे IT प्रोफेशनल आहे, ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, तर त्या लोकांना लिंक्डइनवरूनच बऱ्यापैकी कॉल्स येतात. याच्यात तिथून कनेक्ट करतात तुमच्यासोबत. का? कारण लिंक्डइनवरती तुमची पूर्ण प्रोफाईल दिसत असते. येस, बरोबर आहे. बरोबर. नोकरीवरती पण दिसते, पण लिंक्डइनवरून तुम्ही जास्त कनेक्ट होता. तर मला वाटतं की लिंक्डइन हा पण एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला नोकरी शोधण्यासाठी. ठीक आहे. तर येस. ज्यांनी नोकरी लिंक्डइनला प्रोफाईल बनवली नसेल, फ्रेशर असतील किंवा एक्सपिरियन्स असतील, गो अहेड अँड क्रिएट युअर प्रोफाईल ऑन लिंक्डइन ॲज वेल ॲज ऑन नोकरी ॲज वेल. राईट, या Yes, दोन्ही right. प्लॅटफॉर्मवरती तुमची प्रोफाईल असली पाहिजे. अजून खूप सारे जॉब सर्चिंगसाठी प्लॅटफॉर्म आहेत, राईट, जे जॉब प्रोव्हाइड करतात. बट मला वाटतं की ट्रस्टेडमध्ये किंवा या दोनच प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही प्रॉपर तुमची प्रोफाईल बनवली, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कॉल्स तिथून मिळायला लागतील. येस, सो बरोबर. तिसरा जे प्लॅटफॉर्म बद्दल आपण डिस्कस केलंय, तो प्लॅटफॉर्म म्हणजे करिअर पोर्टल. आता या दोन पोर्टलवरती अप्लाय केल्याच्या नंतर तुम्ही प्रत्येक कंपनीच्या करिअर पेजवरती तुम्ही गेलं पाहिजे. फ्रेशर आहे तुम्ही, बरोबर आहे, तुम्ही Yes, जॉब बरोबर. सर्च करताय, तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी ऑप्शन्स तुम्हाला पाहिजे जॉब सर्च करण्यासाठी. तर मग जे तुमचा वेळ असतो, तर त्या वेळेमध्ये तुम्ही कंपनीच्या वेबसाईटला व्हिजिट केली पाहिजे, त्याच्या करिअर पेजला गेलं पाहिजे, राईट, आणि तिथून Yes, बरोबर. तुम्ही जॉबसाठी अप्लाय केलं पाहिजे. तिथे सर्च करा कुठल्या कुठल्या पोझिशन ओपन आहेत, तर त्या पोझिशनला अप्लाय करा. त्यांच्या करिअर पेजवरती तुमचा रिझ्यूम अपलोड करून ठेवा. राईट, येस, बरोबर. जेवढ्या काही गोष्टी असतील, जेवढ्या काही कंपनीजला तुम्हाला व्हिजिट करता येईल, तेवढ्या कंपनीजला अप्लाय करा. तिथे तुम्हाला त्यांचा क्रायटेरिया दिसून येईल. त्या क्रायटेरियानुसार जर तुम्ही व्यवस्थित केलं, तर तुम्हाला 100% तिथून पण चांगला रिस्पॉन्स येईल. आणि मेन जी गोष्ट आहे की तुम्ही जॉब सर्च कुठे केला पाहिजे. येस, तर बरोबर. आज IT इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी मला असं वाटतं की 70% जे जॉब असतात, तर ते रेफरन्सनी भरले जातात. येस, बरोबर. राईट, फुलफिल केले जातात. आता रेफरन्सनी म्हणजे कसं, की तुमचे कोणी कलिग्स असतील, जे सिनियर आहेत, जे जॉब करतात IT इंडस्ट्रीमध्ये, त्यांना माहीत असतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आपल्या कंपनीमध्ये की कुठल्या वॅकन्सी आहेत फ्रेशर्सच्या येस, बरोबर. किंवा काय चालू आहे. तर त्यांचे इंटरनल पोर्टल असतात. तर त्या पोर्टलवरती त्यांना समजतं की फ्रेशर्सच्या वॅकन्सी असतील, एक्सपिरियन्सच्या वॅकन्सीज असतील. तर मग मला असं म्हणायचं आहे की 100% मधून 70% वॅकन्सीज ह्या रेफरन्सनीच फुलफिल केल्या जातात. येस, बरोबर. म्हणजे 100 वॅकन्सी असतील तर 70 वॅकन्सी ह्या रेफरन्सनी फुलफिल केल्या जातात. मग 30%च वॅकन्सी ह्या तुमच्या लिंक्डइन आणि नोकरीसाठी राहतात. येस, तर मग बरोबर. सगळ्यात मोठा नोकरी शोधण्याचा किंवा जॉब सर्च करण्याचा प्लॅटफॉर्म कुठला असेल, तर तर तो रेफरन्स आहे. रेफरन्स. बरोबर. रेफरन्स शिवाय जॉब आता 70% जॉब रेफरन्सनी झालेले आहेत. येस, बरोबर. कारण कसं असतं माहितीये का, की आता बऱ्याच जेवढे काही इंडस्ट्रीमध्ये लोक काम करत असतील, तर जे रिक्रुटर असतात, राईट, ज्यांच्याकडे वॅकन्सीज असतात, ज्यांना माहीत असतं की किती वॅकन्सी आपल्याकडे आहेत, तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे लोक असतात, राईट, त्यांचे Yes, कलिग्स बरोबर. असतील, त्यांचे रिलेटिव्ह असतील, कुणी असतील, तर त्यांच्यापर्यंत ही लवकर ॲड पोहोचते की इथे इथे अशा अशा वॅकन्सी आहेत, त्यांना लिंक शेअर केली जाते. मग त्या स्टुडंट म्हणून त्यांचे परत जवळचे कोणी फ्रेंड्स असतील, त्यांना लिंक शेअर केली जाते. येस, म्हणजे बरोबर. काय होतं माहितीये का, बऱ्यापैकी या गोष्टी सर्क्युलेट होतात आणि रेफरन्सनीच बऱ्यापैकी जॉब फुलफिल झाले जातात. ठीक आहे, म्हणजे रेफरन्सने बऱ्यापैकी जॉब हे फुलफिल केले जातात. मग तुमच्याकडे ऑप्शन्स काय आहेत, तर तुमच्याकडे ऑप्शन फक्त 30% जॉब्स अवेलेबल आहेत. येस, मग बरोबर. त्या 30% मधून तुम्हाला नोकरी किंवा लिंक्डइन वरून जॉब मिळू शकतात. आता मला सांगा की एखाद्या कंपनीकडे 100 वॅकन्सी असतील, येस, बरोबर. जर त्यांना रेफरन्सनीच त्या वॅकन्सी जर फुलफिल होत असतील, तर ते नोकरीवरती जाणार नाहीत, ते लिंक्डइन Yes, वरती बरोबर जाणार आहे. नाहीत. बरोबर आहे, कारण तिथे त्यांना प्रीमियम घ्यायला लागतं
आणि त्यांना स्वतः तिथे ऍड द्यायला लागते की आमच्याकडे एवढ्या वॅकन्सी आहेत, राईट. Yes, बरोबर आहे. त्याच्या आधी जर त्यांच्याकडे रेफरन्सनीच जर रिझ्युमे जमा होत असतील भरपूर, जेवढे पाहिजेत तेवढे, तर मग ते नोकरीवरती जाणार नाही, ते करिअर पेज वरती पण अप्लाय करणार नाहीत किंवा ते लिंक्डइन वरती पण ते जाणार नाही. तर बरोबर. मला असं वाटतं की रेफरन्स हा खूप स्ट्रॉंग जॉब सर्च करण्याचा पोर्टल आहे. रेफरन्सनी मला असं सांगायचं की फ्रेशर्स असतील, एक्सपिरियन्स असतील, तर तुम्ही रेफरन्सने जॉब जास्त करून सर्च केला पाहिजे. जर रेफरन्सनी होत नसेल तर हे प्लॅटफॉर्म तर तुमचे साईड बाय साईड आहेतच, नोकरी Yes, असेल किंवा बरोबर. लिंक्डइन असेल, तर याच्याने तर तुम्ही गेलंच पाहिजे. पण सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे तुमचा रेफरन्स. येस. जसं की सर तुम्ही आता सांगितलं की 2 ऑप्शन आहेत जे की खूप स्ट्रॉंग आहेत, जसं की नोकरी आणि लिंक्डइन. तर मग तुम्ही आम्हाला सांगा की लिंक्डइन आणि नोकरीमध्ये काय डिफरन्स आहे? ओके, सो डिफरन्स असा नाही सांगता येणार, कारण दोन्ही पोर्टल जे आहेत की तिथे आपण काय करतो, तिथे आपण आपली प्रोफेशनल प्रोफाईल बनवत असतो आणि Yes. तिथून आपल्याला रिक्रुटर रीच आउट करतात आणि तिथून आपल्याला जॉबसाठी तिथून वॅकन्सी पण आपल्याला समजतात. Yes, पण बरोबर. मला मेजर डिफरन्स या दोन पोर्टलमध्ये असं वाटतो की अशा काही ठराविक कंपनीज आहेत, जो माझा एक्सपिरियन्स आहे. मी बऱ्याच दिवसापासून रिक्रुटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बऱ्याच दिवसापासून जे हायरिंग मॅनेजरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर माझा जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सवरून मला असं वाटतं की काही अशा ठराविक कंपनीज आहेत की ज्या फक्त लिंक्डइन वरतीच अप्लाय करतात किंवा लिंक्डइन वरतीच पोस्ट करतात Yes, आणि बरोबर. तिथूनच बऱ्यापैकी रिसोर्सेस हायर करतात. काय असतं माहिती का, लिंक्डइन वरती तुम्हाला एखाद्याची प्रोफाईल व्ह्यू करायला खूप इझी जातं. त्याच्यामध्ये Yes, तुमचा बरोबर. एक्सपिरियन्स दिसतो, त्याच्यामध्ये तुमचे सर्टिफिकेशन्स दिसतात, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तिथे दिसून येतात. आणि म्हणून बऱ्याचपैकी लिंक्डइन वरून ह्या जॉब प्रोफाईल किंवा हायरिंग बऱ्याचशा कंपनीची होते. तर असं नाही म्हणता येणार की नोकरीहून होत नाही, पण मला असं वाटतं की डिफरन्स जर बघायला गेलं तर तुम्ही ऍक्टिव्ह जास्त लिंक्डइन वरती असलं पाहिजे. Yes, तुम्ही बरोबर. तुमचे सर्टिफिकेशन शेअर केले पाहिजेत. त्या गोष्टी नोकरीवरती अवेलेबल नाहीये. तुम्ही तुमचे सर्टिफिकेशन्स तुमच्या प्रोफाईलमध्ये लावून ठेवू शकता, बट तुम्ही पोस्ट, जसं की आपण लिंक्डइन वरती काय करू शकतो, पोस्ट करू शकतो. आणि Yes, ते बरोबर. पोस्ट मग बरेचसे लोक, आपले कनेक्शन्स असतील, आपल्या रिक्रुटर सोबत कनेक्शन्स असतील, तर ह्यांना सगळ्यांना त्या गोष्टी दिसत असतात. बरोबर आहे. तर म्हणून मला असं वाटतं की डिफरन्स असा कुठला नाही, पण आपण ऍक्टिव्ह दोन्ही प्लॅटफॉर्मवरती राहिलं पाहिजे, पण जास्त आपण लिंक्डइन वरती ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. आता लिंक्डइन काय होतंय माहितीये का, आता जास्त मार्केटमध्ये किंवा आता जास्त ट्रेंडमध्ये आहे. Yes, पण बरोबर. प्रिव्हियसली फक्त नोकरीच जास्त मार्केटमध्ये होतं किंवा जास्त ट्रेंडमध्ये होतं, पण आता लिंक्डइन पण चांगलं मार्केटमध्ये आहे आणि बऱ्यापैकी तिथून कनेक्शन्स बनवून तुम्ही जॉब पोस्टिंग तिथे बघू शकता, जॉबसाठी अप्लाय करू शकता. तर फ्रेशर्सला माझं सांगणं आहे की लिंक्डइन वरती तुमची प्रोफाईल असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी लिंक्डइन वरती प्रोफाईल बनवली पाहिजे आणि तिथून कनेक्शन्स ज्यावेळेस आपण बनवतो, तर कनेक्शन्स तुमचे कसे बनले पाहिजेत, तुमचे रिक्रुटर सोबत कनेक्शन्स असले पाहिजेत. दुसरी Yes, गोष्ट, बरोबर. तुमची सिनियर लोक जे असतात, राईट, फॉर एक्झाम्पल तुम्ही जावा डेव्हलपर आहे, बरोबर आहे, तर तुमचे कनेक्शन्स जे सिनियर जावा डेव्हलपर असतील, जावा प्रोजेक्ट मॅनेजर्स असतील, या लोकांसोबत तुमचे कनेक्शन्स असले पाहिजेत लिंक्डइनवर. म्हणजे काय होईल, त्यांच्या पोस्ट तुम्हाला दिसतील. Yes, बरोबर बरोबर. आहे. मग त्या पोस्टमधून तुम्ही अप्लाय करू शकता किंवा त्यांचे थॉट्स ते तिथे लोक शेअर करत असतात. सो Yes, म्हणून बरोबर. त्याच्यातून तुम्हाला खूप सारं शिकायला मिळतं. तर कनेक्शन्स बनवताना पण असे कनेक्शन्स बनवले पाहिजेत ज्याच्याकडून आपल्याला फायदा आहे. बरोबर आहे. सो मला असं वाटतं की लिंक्डइन आणि नोकरीमध्ये जास्त काही डिफरन्स नाही, बट आपण दोन्हीकडे अप्लाय केलं पाहिजे, दोन्हीकडे ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि लिंक्डइन वरती तर स्पेशली अपडेट राहिलं पाहिजे आणि त्याच्यावरती ऍक्टिव्ह तुम्ही राहिलं पाहिजे. येस, बरोबर. तर सर फ्रेशरला लवकर जॉब मिळवण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सो लवकर जॉब मिळण्यासाठी मला असं वाटतं की ज्या काही मी स्टेप्स सांगितल्या, कुठले कुठले पोर्टल आहेत, कुठल्या कुठल्या वेज आहेत तुम्हाला अप्लाय करायचे, येस. तर या सगळ्या गोष्टी थ्रू जर तुम्ही ऍक्टिव्हली गेलात तर तुम्हाला लवकर जॉब लागून जाईल. बघा, मी सांगताना सांगितलं, पहिलं नोकरी आणि तुमची लिंक्डइन, त्याच्यानंतर करिअर पेज. येस. करिअर पेजवर पण तुम्ही गेले पाहिजे, करिअर पोर्टलवरती पण सगळ्या कंपनीजला तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. काय Yes, होतं माहितीये का, ज्यावेळेस कंपनीमध्ये कुठल्या वॅकन्सी निघतील, जसं मी सांगितलं 100 वॅकन्सी जर असतील तर 70% वॅकन्सीज रेफरन्सनीच भरल्या जातात. कमी जास्त असेल ते, पण Yes. मोस्टली तर 70% वॅकन्सीज ह्या रेफरन्सनी भरल्या जातात. मग राहिलेल्या ज्या काही आहेत वॅकन्सीज, तर 30%. त्याच्यामधून काय होतं की ज्यावेळेस आपण करिअर पोर्टल अप्लाय केलेलं असतं, येस. तर हा जो रिझ्युमे असतो तर त्यांच्या डेटाबेसमध्ये तो रिझ्युमे असतो. येस, मग बरोबर. मे बी नोकरीवर किंवा लिंक्डइनवर टाकण्याच्या आधी ते डेटाबेस मधल्या जे काही रिझ्युमे असतील तर ते शॉर्टलिस्ट करतील किंवा त्यांना कॉल जाऊ शकतो. म्हणून तुम्ही जे काही मी पोर्टल सांगितले, जसं नोकरी असेल, लिंक्डइन असेल, तुमचे करिअर पेज असेल आणि त्यानंतर तुमचे रेफरन्सेस असतील, या येस. चारही गोष्टी तुमच्या स्ट्रॉंग असल्या पाहिजे. बरोबर आहे. कुठून Yes, तुम्हाला बरोबर. कॉल येईल सांगता येणार नाही.
असं नाही म्हणू शकत आपण की नोकरी कमी आहे म्हणून नोकरीला आपण लक्ष नाही दिलं पाहिजे. मे बी नोकरीवरून पण तुम्हाला कुठलाही कॉल येऊ शकतो. यस, बरोबर आहे. बरोबर. सो लवकर जॉब लागण्यासाठी माझा सल्ला असाच असेल की या चारही पोर्टलवरती किंवा चारही गोष्टीवरती तुम्ही ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे डेली बेसिसवर. यस, आणि बरोबर. डेली बेसिसवर ऍक्टिव्ह राहून तुम्ही याच्यातून कुठे ना कुठेतरी तुम्हाला जॉब कॉल येतील आणि कुठून तरी तुमचे इंटरव्ह्यूज क्लिअर होतील आणि तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर याच्याने जॉब लागून जाईल. यस, बरोबर. राईट. थँक्यू सर. या व्हिडिओनी फ्रेशरला आणि एक्सपिरियन्स लोकांना चांगलाच याचा फायदा होईल. वेलकम. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.